लीग पतंजली प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून आपले सहर्ष असे स्वागत करतो. येणारे चेंडू असतील 30-48 धावांची गरज असेल. 30 चेंडूंमध्ये 48 धावा तिथे डिफेंड केल्या जाणार की चेस केल्या जाणार, कोणता गोलंदाज प्रामुख्याचा असेल. जर या मॅचमध्ये जर पाहायला गेलं सुमित सारखा मोठा गोलंदाज त्यांच्याकडे या मॅचसाठी अवेलेबल नसणार आहे. कशा प्रकारे या धावा डिफेंड केल्या जातील ATMG संघाकडून. ही मॅच अगदी डोळाडाई मॅच आहे. ATMG माफी असावी. पुरुष एकदा आपण पाहत आहे गोलंदाजी मार्गवरती सुमितला अगदी पुरुष एकदा आपण पाहू शकता. अगदी एक महत्वपूर्ण गोलंदाज राहील या मॅच मध्ये. सुमित वाघ कशा प्रकारे गोलंदाजी करणार, 6 चेंडू 48 धावा डिफेंड करताना दिसणार का. सुमित पहिलाच बॉल परंतु फटका सुद्धा चांगला आहे श्रेयसच्या बॅट मधून, परंतु विनय करणार नाहीये कोणतीच चुकी. श्रेयसच्या बॅट मधून अगदी तिथे पाहिला हा फटका, अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता. लॉंग काऊ कॉर्नरचं क्षेत्ररक्षक येईल तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेच्या साह्याने श्री गणेशा झालाय तो मात्र. जेम्स बॉन्ड संघाचा गोलंदाजी मार्गवरती सुमित वाघला पाहत आहे. स्ट्रायकिंग एंड वरती श्रेयस सुरू आहे, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सुमित सुरू आहे. पुनश्च एकदा कट करण्याचा प्रयत्न चालू आहे. स्वतः मनोज दरेकर तिथे असतील, धाव तिथे कोणतीच मिळून देणार नाहीयेत. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. पुनश्च कट करायचं होता, ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्यामध्ये यशस्वीरित्या पार पडलाय. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. चांगलं कमबॅक पाहायला मिळते सुमितच्या माध्यमातून. 3 चेंडूंची फेकी झाली आहे, 2च धावा खर्च केल्या त्याने. अगदी महत्वपूर्ण गोलंदाज आहे या मॅच मधला. मागच्या वर्षी जर विचार केला उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता सुमित, तोच सुमित अगदी आपण स्क्रीन वरती पाहत आहे. कट करण्याचा प्रयत्न, बॅट कट पाहायला मिळाली, लेट कट करताना दिसला फलंदाज. चेंडू चाललाय नॉन स्टॉप रिजन मध्ये, श्रेयसच्या बॅट मधून आलाय हा पहिला दर्जेदार चौकार. देऊया संधी डीजेला. या चौकाराच्या साह्याने नवसंजीवनी निर्माण झाली आहे जेम्स बॉन्ड संघाला. 6 धावा एकूण 10 फलकावरती. चला प्रसाद दरेकर, माझा जर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठावरती या. हा ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, वेगवान बॉल होता. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. आतापर्यंत जर सुमितचा विचार केला 5 चेंडूंची फेकी झाली आहे. 6 चेंडू 6 धावा एकूण 10 फलकावरती लगावल्यात. शेवटच्या चेंडूवरती कशा धावा येणार पाहणं गरजेचं असेल. समोर जर विचार केला श्रेयस सुर्वे स्ट्रायकिंग एंड वरती असेल. सुमित वाघचा हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली जज करतोय, चेंडू आडला जातोय. तत्पूर्वी 1 धाव सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक 1 इथे समाप्त झाले. एकूण धाव संख्येचा जर विचार केला बिनबाद 7 धावा 10 फलकावरती.
न्यू 6 चेंडू 7 धावा झाल्यात. अजूनही जर विचार केला 24 चेंडूंचा खेळ येणं इथून बाकी असेल. अजूनही जर विचार केला 48 धावांचं पाठलाग चालू आहे. 41 धावा अजूनही इथून बनवायचे आहेत येणाऱ्या 4 षटकांमध्ये. अनिकेत दरेकरला अगदी आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेटने. अजूनही जर विचार केला सलामीसाठी गेलेला सलामी वीर श्रेयस सुर्वे आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहताय सुमेध सुर्वेला. श्रेयसच्या बॅट मधून रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्यामध्ये आला होता. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. त्या बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न. न्यू बॅटर अगदी आपण आता पाहताय इन ॲट नंबर 3 हर्ष ओला रवाना झालाय. हर्ष ओला अनिकेतचा हा बॉल ऑफस्टमच्या बाहेर पंच निश्चितच इथे दंडित करतील अवांतरच्या स्वरूपात. एक धाव. या अवांतर धावेने 8 धावा एकूण धाव फलकावरती लगावल्या गेल्यात एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. ऑफ ट्रॅकर बॉल होता. झेलबादची संधी. झटका क्रमांक 2 इथे बसलाय तो मात्र जेम्स बॉन्ड संघाला हर्ष ओलाच्या माध्यमातून. धन्यवाद डीजे. या षटकाचा जर विचार केला ना विकेट मेडन ही ओव्हर ठरली असती जर अनिकेतने एक अवांतर चेंडू फेकला नसता तर. आतापर्यंत त्याने 5 चेंडू फेकले ज्यामध्ये एकच फक्त अवांतर धाव आली आहे. नाहीतर विकेट मेडन या स्पर्धेतील पहिली विकेट मेडन ओव्हर अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळाली असती. 19 बॉल 40 धाव्यांची गरज असेल इथून मॅच जिंकण्यासाठी. मिहिर निगुडकर आता फलंदाजीसाठी आलाय इन ॲट नंबर
2 बॉल बाकी असतील. थांबा पंच जरा. चार बॉल झालेत. साठी हा बॉल खोलात टाकले. कोणता क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे का? चेंडू उचलून फेकेपर्यंत तिथे 2 धावा सहज पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेच्या साह्याने एकूण धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्या 10. नंतर पुन्हा एकदा कव्हर्स रिजन मध्ये झेलबादची संधी निर्माण झाली असती. क्षेत्ररक्षक चेंडूला चेस करताना दिसतात आणि चेंडू उचलून फेकेपर्यंत 2 धावा तिथे सहज पूर्ण केल्या गेल्यात. ठीक आहे, डिसिजन चेक करू आपण. 2 धावा तत्पूर्वी पूर्ण केल्या गेल्यात. दोनच धावा असतील. बॉल सेव्ह करण्यात आलाय. या 2 धावेच्या साह्याने एकूण धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्यात त्या 12. येणारे चेंडू असतील 18 आणि 36 धावांची गरज असेल जेम्स बॉन्ड संघाला जर ही मॅच जिंकायची असेल. सुमित वाघ गोलंदाजी मार्ग वरती सज्ज. फटका खेचायचा होता. स्वतः क्षेत्ररक्षक तिथे मनोज दरेकर सज्ज होता. झेल जमिनीला डाऊन झाला गेलाय. महत्वपूर्ण मॅच झेल ठरली असती. गोल्डन विकेट ठरली असती या मॅच मधली. तत्पूर्वी 2 धावा. या 2 धावेच्या साह्याने धाव फलकावरती धावा एकूण लगावल्या गेल्यात त्या 2/14. सुमित वाघचा हा बॉल ऑन साइडला ऑफ साइडला केल्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे धावतोय. कव्हरचा बॅकवर्ड कव्हरचा फंबल पाहायला मिळालाय. तत्पूर्वी पुन्हा एकदा 2 धावा लगातार. या 2 धाव्यांचा दुहेरी धावा मिळाल्यात. या 2 धावेने एकूण धाव संख्या जाऊन पोहोचले 16 या धावसंख्येवरती.
16 धावा धाव फलकावरती लगावले गेल्यात. इथे पुन्हा एकदा फटका खेचायचे. क्षेत्ररक्षक आता कोणती यष्टीरक्षक करणार नाहीये कोणतीच चुकी. झटका क्रमांक 3 इथे बसलाय सुमेध सुर्वेच्या माध्यमातून जेम्स बॉन्ड संघाला. येणारे चेंडू असेल 15 आणि 32 धावांची गरज असेल. 15 चेंडू 32 धावांची गरज आहे. 3 चेंडूंची फेकी इथे झाली आहे. एकूण 16 धावा धाव फलकावरती लगावले गेल्यात. आता लेफ्ट हँडेड विस्फोटक फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती असेल ऋषभ. ऋषभ साठीचा हा बॉल अगदी खोल्यात टाकले. या बॉलला वेगवान बॉल होता. निर्धाव चेंडूची झाली हे सांगता कमबॅक पाहायला मिळतोय. आता समीकरण बदलेल. 14 चेंडू 32 धावांची गरज असेल. 14 चेंडू 32 धावांची गरज असताना चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय. झेल झाले जमिनीला दान. तत्पूर्वी केले जात आहेत 2 धावा पूर्ण. या 2 धावेच्या साह्याने येणारे चेंडू असतील 13 आणि 30 धावांची गरज असेल. 13 चेंडू 30 धावा. 18 धावा धाव फलकावरती लगावले गेल्यात. 13 चेंडू 30 धावांची गरज असेल. ते फटका खेचायचे ऑन साईडला. क्षेत्ररक्षक त्या दिशेमध्ये तैनात आहे. पंकज कडून झाली आहे चुकी. आउटफील्ड नाहीये फास्ट. तत्पूर्वी 2 धावा सहज पूर्ण केल्या गेल्यात. 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक 3 इथे समाप्त झालाय. येणारे चेंडू असतील 12 आणि धावांची गरज असेल 28. 12 चेंडू 28 धावा. स्वरूप दरेकरने जर हॅट्रिक पूर्ण केली तर सन्माननीय विशालजी निवडकर यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राइज असेल. आणि षटकार हॅट्रिक साठी सुद्धा आता मेहर निवडकर साठी 500 रुपयांचे कॅश प्राइज असेल. कोणीही मारू दे. षटकार हॅट्रिक जर पूर्ण केली तर 500 रुपयांचे कॅश प्राइज. त्याचबरोबर स्वरूपने जर इथे विकेट हॅट्रिक केले तर 500 रुपये सुद्धा असतील. येणारे चेंडू असतील 12 आणि 28 धावांची गरज असेल.
या चौकाराच्या साह्याने आता निश्चितच या धावा इथे चेस केल्या जाणार याचं उदाहरण इथे जेम्स बॉन्ड संघाचा फलंदाज मेहर करून दाखवतोय. पहिलाच बॉल अगदी वेगवान बॉल होता, झेलबादची संधी निर्माण झाली होती, परंतु आता समीकरण संपूर्णपणे बदललंय. 11 चेंडू 24 धावांची गरज असेल. हाफ ट्रॅकर बॉल आहे, पुल करायचा प्रयत्न झालाय. झेलबादची संधी तिथे निर्माण झाली आहे. झटका क्रमांक 4 इथे बसलाय जेम्स बॉन्ड संघाच्या माध्यमातून. दहा चेंडू 24 धावा. स्वरूपने आता दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवून दिल्या. कमबॅक करताना दिसतो पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर. विकेट हॅट्रिकचा चान्स निर्माण करताना स्वरूप दरेकर. 10 चेंडू 24 धावा इथे पूर्ण केल्या जाणार का पाहणं गरजेचं असेल. नवीन बॅट्समन आपण पाहताय इन ॲट नंबर 5 सिद्धेश पवार. सिद्धेश पवार साठीचा हा बॉल स्लोवर बॉल होता, स्लोवर वन टाकण्यात आलाय. निर्धाव चेंडूची झाली. आपण पाहता इथे आपल्या स्पर्धेला भेट देण्यासाठी श्यामजी दरेकर साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या वतीने सहर्ष असं स्वागत. 9 चेंडू 24 धावांची गरज असताना ड्राईव्ह केलं. या बॉलला किती धावा इथे केल्या जाणार. दुसऱ्या धावेचा कॉल सुद्धा देण्यात आला आणि दुसरी धाव इथे सहज पूर्ण केली गेली. 8 चेंडू 22 धावा इथे बनवायच्या. 8 चेंडू 22 धावा. सिद्धेशला आता इथे फटकेबाजी करावी लागेल, मोठे फटके खेचावे लागतील तरच ही मॅच जिंकली जाऊ शकते जेम्स बॉन्ड संघाकडून. इथे हा फटका घेतणं गरजेचं होतं. पंच इथे सांगतायत इट्स बीमर्स नो बॉल. त्यावरती इथे 2 धावा इथे सहज मिळाल्या गेल्यात. 2+9 अशा 3 धावा इथे मिळाल्यात. या 3 धावेने एकूण धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 29 वरती. आता समीकरण बदललंय. येणारे चेंडू असतील 8 आणि 19 धावांची गरज असेल. फ्री हिटचा बॉल असेल. या चेंडूवरती हिट केलं जाणार का सिद्धेश पवारच्या माध्यमातून पाहणं गरजेचं असेल. स्लोवर बॉल आहे, फटका घेतला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तैनात असेल. चेंडू चाललाय त्याच्या डोक्यावरून आला. हा सिद्धेश पवारच्या बॅट मधला पहिला चौकार. आता समीकरण बदललंय. आता समीकरण बदललं जात आहे. जिथे स्वरूप दरेकरच्या माध्यमातून कमबॅक पाहायला मिळालेलं पहिल्या 3 चेंडूंवरती ते आता जाताना दिसतोय. आता 7 चेंडू 15 धावांची गरज असेल. जिथे मॅच 12 चेंडू 28 धावांवरती होती ती मॅच आता 7 चेंडू 15 धावांवरती जाताना दिसली. हा बॉल अगदी खोलात टाकण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे बोलतील अवांतरच्या स्वरूपात. इथे 1 धाव मिळाली आहे. येणारे चेंडू असतील 7. 14 धावांची गरज असेल. स्वरूप दरेकरने टाकलेला नो बॉल भीमरच्या स्वरूपात आलेला तो भीमरचा नो आता मागण्या ठरताना दिसतोय एटीएमजी संघासाठी. इथे मोठा फटका आहे पण तो चेंडू अडवला जातोय टॉवरला. तत्पूर्वी 1 धाव फंबल पाहायला मिळाले. दुसरी धाव पूर्ण करत असताना फलंदाज सिद्धेश दरेकर झाला बॉल आणि पंच सांगेल इट्स नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट असेल. या चेंडूवरती मिळाल्या जात आहेत एकूण धावा 2. 9+1 अशा 2 धावा. या 2 धावेच्या साह्याने पुन्हा एकदा समीकरण बदललंय. येणारे चेंडू असतील 7 आणि धावेची गरज असेल 12
आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. सात चेंडू 12 धावांची गरज आहे. उघडा डोले पहा नीट कारण की पुढचा बॉल हे फ्री हिट. गुरुनाथ नवीन बॅटर फ्री हिटचा बॉल त्याच्या समोर असेल. इथे फटका खेचलाय समोरच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक करणार नाहीये चुकी. तत्पूर्वी एक धाव सहज पूर्ण केली गेली आहे. षटक क्रमांक इथे समाप्त झाले 4. येणारे चेंडू असतील 6 आणि 11 धावांची गरज असेल. आतापर्यंत धाव संख्येचा विचार केला सर्व 30 धावा धाव फलकावरती लागल्यात. 6 चेंडू 11 धावांची गरज असेल. सहा चेंडू 11 धावांची गरज आहे. गुरुनाथ स्ट्रायकिंग एंड वरती आहे. 6 चेंडू 11 धावा पूर्ण केल्या जाणार का. एका बाजूला पलसदरी कातकरवाडी संघातील यंगस्टर खेळाडू तर समोरच्या बाजूला असेल पलसदरी मधील बराचसा क्रिकेटचा अनुभव असणारे मनोज दरेकर. त्यांचा अनुभव पणाला लावणार का या मॅच मध्ये. डू ऑर डाय मॅच असेल एटीएमजी संघासाठी. ही मॅच करो वा मरोच्या स्थितीमध्ये ही मॅच त्यांना जिंकणं अतिशय महत्वपूर्ण असेल. 6 चेंडू 11 धावा. मनोज दरेकर राईट आर्म ओव्हर द विकेटने समोर फलंदाज पाहायला गेला तर गुरुनाथ स्ट्रायकिंग एंड वरती असेल. 6 चेंडू 11 ची गरज असताना पहिलाच बॉल निर्धाव फेकला गेलाय. 5 चेंडू 11 धावा. 1 षटकार 1 चौकार. ही मॅच संपूर्णपणे जेम्स बॉन्ड संघाकडे जाऊ शकते परंतु ते करून देणार नाहीये. मनोज दरेकरला सुद्धा माहिती आहे आपल्याकडे बराचसा क्रिकेटचा अनुभव आहे. त्यानुसारच ते गोलंदाजी करतील. मेरिट नुसार गोलंदाजी करणे हीच तर एका गोलंदाजाची ओळख राहिली आहे. त्याच प्रकारे गोलंदाजी इथे केली जाणार का मनोज दरेकरच्या माध्यमातून. 5 चेंडू 11 धावा. इथे डिफेंड केलं जाणार का पाहणं गरजेचं असेल. इथे आबा स्लोवर बॉल होता. फटका बराच काळ हवेमध्ये. फटका फसलाय. फलंदाज झाला इथे बाद. समीकरण आता बदलताना दिसेल. 4 चेंडू 11 धावांची गरज असेल. चार चेंडू 11 धावा. दिनेश सांबरी बॅटिंग एंड वरती. हा बॉल कट करण्याचा प्रयत्न. किती धावा मिळणार या बॉल वरती. क्षेत्ररक्षकाकडून फंबल पाहायला मिळाले. एकाच धावेवरती समाधान मानलं गेलंय. 3 चेंडू 10 धावा. लेफ्ट हँडर विस्फोटक फलंदाज आता स्ट्रायकिंग एंड वरती असेल. 3 चेंडू 10 धावा. 3 चेंडू 10 धावांची गरज आहे. ऋषभ स्ट्रायकिंग एंड वरती असेल.
3 चेंडू 10 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंड वरती ऋषभ बाहेर असेल. स्वतः संघाचे पुरस्कर्ते मनोज दरेकर फील्ड मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना आखताना दिसतात. त्यांना सुद्धा माहिती आहे डावखोरे आताचा फलंदाज आहे, कशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. 3 चेंडू 10 धावा, अस्तित्वाच्या लढाईची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. डू ऑर डाय मॅच, महत्वपूर्ण मॅच आहे एटीएमजी संघासाठीची. शफल करून मारण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न, पंच आमच्याकडे वळतायत. या अवांतरची धाव इथे मिळाली गेली आहे. येणारे चेंडू असतील 3, 9 धावांची गरज असेल. आता मॅच दोन्ही बाजूनी टर्न होताना दिसतीये. वाईट साठी इथे निश्चितच रिव्ह्यू असेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 3 चेंडू 10 धावांची गरज असेल. 2 चेंडू 10 धावांची गरज असेल. 2 चेंडू 10 धावांची गरज आहे. 2 चेंडू 10 धावा बनवल्या जाणार का? इथे फटका प्रतिभा, चेंडू सरळ भिरकावून दिला. कॉर्नरच्या डोक्यावर झाला षटकार. 1 चेंडू 4 धावा. काय मॅच झाली आहे. 3 चेंडू 10 धावांची गरज असताना आलेला निर्धाव बॉल. आता त्यानंतर ही मॅच जाऊन पोहोचली. 2 चेंडू 10 धावा, त्यानंतर आला हा षटकार. आता मॅच गेली आहे. 1 चेंडू 4 धावा. ऋषभ बाहेर इथे कमाल करताना दिसतोय. का मला फलंदाजीसाठी पाठवलाय. 1 चेंडू 4 धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार. आता मनोज दरेकर वरती सुद्धा प्रेशर असेल. कोणता चेंडू फेकणार. 1 चेंडू 4 धावा. आता साईड चेंज केली आहे. 1 चेंडू 4 धावांची गरज आहे. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी मार्ग वरती सज्ज झालाय मनोज दरेकर. क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना आखण्यात आली आहे. आता पंचांना सुद्धा डोळे उघडे करून पाहावी लागेल. 1 चेंडू 4 धावा. कोणत्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवण्यात येतं पाहणं गरजेचं असेल. 1 चेंडू 4 धावा कशा प्रकारे इथे बनवल्या जाणार, कशा प्रकारे डिफेंड केल्या जाणार. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू 4 धावे. 1 चेंडू 4 धावांची गरज आहे. लक्ष द्या, लक्ष द्या सर्व खेळाडू. 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावांची गरज आहे. 1 चेंडू 4 धावांची गरज. ऋषभ बाहेर स्ट्रायकिंग एंड वरती आहे. या आधी षटकार मारलाय, आता चौकार मारणार का. बॅटला चेंडू ब्लॉक झालाय. नॉन स्टॉप रिजन मध्ये चाललाय आणि केटले चेंडू तिथे अडवलाय आणि संघ इथे विजयी झालाय. तो एटीएमजी. या पुढील होणारी प्रत्येक मॅच आता निर्णायक मॅच असेल ती दोनही संघांसाठी. चला यापुढे येणारी मॅच असेल त्यांच्या विपक्षामध्ये जेम्स बॉन्ड आणि त्यांच्या विपक्षामध्ये असेल गावदेवी पळसाई. यापुढे येणारी प्रत्येक मॅच जो कोणताही संघ इथून मॅच जिंकेल ना तो सुपर 4 साठी क्वालिफाय होताना दिसेल. सर्व संघ एक एक मॅच इथे जिंकताना दिसलेत. यापुढे येणारी प्रत्येक मॅच जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफाय होताना दिसेल. यापुढील मॅच एटीएम गावदेवी पळसाई आणि त्यांच्या विपक्षामध्ये जेम्स बॉन्ड. तर या मॅचचा मॅच द मॅच ठरलाय. चला कॅमेरामॅन
थोडं टॉक्स का बॉस इथे कव्हर करायचंय, तर यापुढे होणाऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी सन्माननीय विशालजी नेवकर यांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीचा कौल करायचे. जेम्स बॉन्ड संघ इथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि त्याचबरोबर त्यांनी लगेच क्षेत्ररक्षणाचा डिसिजन स्वीकारलाय. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय नो डाऊट मनोज दरेकर. त्याला मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी आमंत्रित करेन सन्माननीय विशालजी नेवकर साहेबांना की त्यांनी मनोज दरेकरला त्याची मॅन ऑफ द मॅच फलंदाजी करत असताना 20 धावा आणि क्षेत्ररक्षण गोलंदाजी करत असताना 15 धावा डिफेंड केला असा मनोज दरेकर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एक रोमांचक मॅच पाहायला भेटली आपल्या एटीएमजी वर्सेस जेम्स बॉन्ड. आणि आता पुढची मॅच आहे जेम्स बॉन्ड वर्सेस गावदेवी पलसाई गावदेवी. कांटों का मुकाबला होने वाला है. हालांकि पलसदरी का ग्राउंड बेहतरीन है. जो जीतेगा वो यहाँ पे खड़ा रहेगा, जो हारेगा वो घर पे जाएगा. देखते हैं कौन किसके ऊपर हावी होता है. वसंत हालांकि फॉर्म बल्लेबाज है लेकिन फिलहाल उनका फॉर्म आउट ऑफ फॉर्म चल रहे हैं. वसंत को कुछ करना पड़ेगा, कुछ दिखाना पड़ेगा. वसंत जी देखिए यहाँ पे आपको कुछ करना पड़ेगा. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. जेम्स बॉन्ड खूप चांगली अशी मॅच पाहायला भेटली ती आपल्याला. चला पाण्याची सोय करा, पाण्याची सोय करा. पंचांच्या भूमिकेत आहेत पळसदरीचे करता धरता, ज्याचा नावाचा डंका पूर्ण भारतभर वाजते असे आपले दादू दरेकर. आणि लेग पंचांच्या भूमिकेत आहेत पळसदरीचा इजाज कुरेशी, सुरजजी तळवे. विनंती करतो जी आपलं श्यामजी दरेकर आपण जरा स्टेजमध्ये स्थानापन्न व्हा. आपण आलात कार्यक्रमाची शोभा वाढवली. या जाऊन या. या पुढील सामना असेल गावदेवी पलसाई वर्सेस जेम्स बॉन्ड. जो जीतेगा वो क्वालिफाई हो जाएगा, जो हारेगा वो बाहर जाएगा. कांटों का मुकाबला होने वाला है. कौन किसके ऊपर हावी होता है कुछ देर में समझ में आएगा. अभी देखते हैं बल्लेबाज वसंत.
पंचांना दोन्ही पंचांना विनंती करतो की मॅच लवकरात लवकर स्टार्टअप करा, कारण की आपल्याकडे वेळ पुरेसा आहेत. आपल्याला पुढच्या पण मॅचेस खेळवायचे आहेत. काय बिर्याणी? नक्कीच नक्कीच आपल्याला सर्व जे काही हवं ते पुरवण्यात येईल. फक्त आपण उन्हामध्ये तटस्थ राहा. चला मॅचला स्टार्टअप करा लवकरात लवकर. गोलंदाजी मार्कवर उभा आहे तो श्रेयश, ज्याच्या नावाचा डंका पूर्ण कर्जत खालापूर तालुक्यामध्ये आहे, असा हा आपला श्रेयश. शेखर दिनकर वायफाय फ्री. आपल्याला जी वायफायची जी सेवा पुरवली ती आपले शेखर दिनकर, प्रशांत केबल नेटवर्कचे मालक शेखर दिनकर यांकडून आपल्याला जे वायफायचं हे पूर्ण इंटरनेट ऍक्सेस आपल्याला दिलेला आहे. फ्री मध्ये दिलेलं आहे. तसेच या शोकलेसाठी पूर्णपणे युट्यूबचा खर्च विशालजी निगुरकर यांच्याकडून देण्यात आलेला आहे. शहीदचा पहिला चेंडू वसंतसाठी. बघू वसंत काय करतोय. तटवला चेंडू, एक धाव कंप्लीट केली आहे. थोडासा तावडाचा आपला अडथळा आहे, परंतु समजून घ्या. आणि या शोकलेसाठी विक्रांतजी दरेकर यांच्याकडून दरवर्षी प्रमाणे आपल्याला आर्थिक सहाय्य करण्यात आले आहेत. तर विनंती करतो आपण कुठे असाल तर येऊन बसा इथे. शेळचा दुसरा चेंडू कल्पेशसाठी. तटवला चेंडू आणि आता हा झेल बाद मिहिरजी निगुरकर यांच्याकडून सुंदर असा झेल पकडलाय आणि कल्पेशच्या पारीचा अंत झालाय. कल्पेशला काही करण्यात आलेलं नाहीये. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली 1. पुन्हा संजीवनी भेटली आहे आपल्या गावदेवी पळसाई संघाला, कारण की जिथे जेम्स बॉन्ड आला तिथे कोणातरी चान्स भेटला आणि चान्स भेटला तो गावदेवी पळसाई संघाला. आणि या संधीचे सोने पळसाई संघ करतो की नाही. वसंत नावाजलेला प्लेअर आहे ज्याने अनेक मैदाने गाजवलेत. हाच वसंत सध्या पूर्णपणे आउट ऑफ फॉर्म चालू आहे. त्याला स्वतःचा फॉर्म पुन्हा एकदा आणावा लागेल. बघूया वसंत काय करतो. त्याच्या समोर उभा आहे तसाच एक बलाढ्य असा गोलंदाज श्रेयस सुर्वे. थोडस सन्मान देतो चेंडूला. स्ट्राईक रोटेट होते. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 3 चेंडू 2 धावा. बघूया वसंत, सिक्सर किंग वसंत म्हणून त्या नावाने ओळखतात त्याला. बघू काय करतोय. ऑफसाईडच्या दिशेने तटवला चेंडू, एक धाव कंप्लीट केली आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल ते वसंत. याला धाव संख्या जाऊन पोहोचली ते 3च्या घरात. 4 चेंडू 3 धावा. सुंदर असं षटक पाहायला भेटेल ते आपल्या श्रेयसच्या माध्यमातून. दोन्ही स्विंग करण्यात माहीर असा श्रेयस आणि सुंदर अशी आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला भेटते तो सुमित सुर्वे यांच्याकडून. दुसरा विकेट गेलेला आहे. पाच चेंडूच्या समाप्तीवर धाव संख्या जाऊन पोहोचले ते 3च्या घरामध्ये. पूर्णपणे जखडून ठेवले ते पळसाई संघाला. आणि इथे पॅकर सचिनजी पवार आलेले आहेत. थोडेसे जरा नाराज आहेत संघावर, कारण की जो परफॉर्मन्स त्यांना हवा होता पण परफॉर्मन्स भेटत नाहीये. तसेच त्यांच्यासोबत सौरभजी खोपकर सल्लागार म्हणून उभे इथे आहेत. व्यवस्थापक संघाचे मॅनेजमेंट ते पूर्ण हाताळतात. चेंडू आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3च्या घरामध्ये. सुंदरसं षटक पाहायला भेटलंय शेतच्या माध्यमातून. आणि संघाचे व्यवस्थापन करते मॅनेजमेंट सल्लागार अशा अनेक भूमिकेत जे आहेत ते आपले सौरभजी खोपकर. यावरती स्टेजमध्ये स्थानापन्न व्हा.
षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3च्या घरामध्ये. इथे बघू आता एक संडेला एक रोमांचक मॅच पाहायला भेटेल. शौर्य वर्सेस अभिजित ब्रदर्स. आणि अमोलजी दरेकर आम्हाला चॅलेंज करतात. चॅलेंज करू नका, कधी काही होऊ शकतं, गेम पलटू शकतं, संयम ठेवा. हा काही होऊ शकतं. बघू गोलंदाजी मार्क उभा आहे तो दिनेश. एक ठाकूरवाडी वर्सेस दुसरा ठाकूरवाडी आणि हात तटवला चेंडू आणि सुंदर अशी बॅटिंग पाहायला भेटत ती वसंत. वसंत यांनी लगातार 3 षटकार मारले तर अमोलजी दरेकर यांच्याकडून 151 आणि विशालजी निगुडकर यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल. तर वसंत कोणी मारू दे, कोण बघू षटकाचा सिक्सकिंग होतोय. वसंत आहेच आणि त्याला साध्य करायचंय. पहिला चेंडूवर त्याने इरादे स्पष्ट केले की आपला नॉन स्ट्रायकर उभा आहे तो काकी. बघूया आता दुसरा चेंडू काय करतो वसंत. फुलतो चेंडू तटवलाय कव्हर वरून आणि हा झेलबाद आणि वसंतच्या पाळीचा अंत. 500चा मोह महाग पडलाय. आतिश दरेकर जाम शिळा घालतोय. सचिन जी जरा थोडस प्लॅनिंग करा, मॅनेजमेंट करा. काय आहे नक्की चाललंय काय समजत नाही. एवढे 15-15 हजार देऊन त्या वसंतला तुम्ही घेतला, काय उपयोग नाही. आणि वसंत याने पूर्णपणे जे काही तुमच्यावर विश्वास ठेवला, विश्वासात तुम्ही सार्थक ठरलेले नाहीयेत. दोन षटकाच्या समाप्तीत धावसंख्या जाऊन पोहोचली होती 7च्या घरामध्ये. पूर्णपणे जखडून ठेवलंय ते गावदेवी पळसाई संघाला. दिनेश एक चतुर गोलंदाज. आता ओमकार घणाघाती हल्ला करणार. शॉर्ट चेंडू तटवलाय मिड ऑनच्या वरतून. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 8च्या घरामध्ये. 9 चेंडू 8 धावा. कांटों का मुकाबला चल रहा है यहाँ पे. देखते हैं कौन किसके ऊपर हावी होता है. क्वार्टर फाइनल का मुकाबला लगा दिया है कवर के ऊपर से 1 रन के लिए. धाव संख्या 9 पे. 10 चेंडू 9 धावा. लास्टचे 2 चेंडू बघूया काय होतंय. ओमकार देसाई आणि हा हेलिकॉप्टर मारण्याच्या नादात बॉल डॉट होतोय. इथे टायमिंगचा वापर करा. तुम्ही मॅच बघितला असेल एटीएम जी. याच्या एटीएम जी मध्ये जो मनीष दरेकर होता, ओल्ड इज गोल्ड, त्यांनी बॅटिंग कशी केली होती याचं उदाहरण तुम्ही बघा, लक्षात ठेवा. लास्टचा चेंडू बघू आता. ओमकार शकडा मारतोय की चौकार मारतोय आणि हा पंच दादू दरेकर यांनी स्वर चेंडू घोषित केलेली आहे. धावसंख्या झाली आहे 10. ओमकार एक बलाढ्य असा संघ गावदेवी पळसाई, पण पूर्णपणे हतबल झालाय तो जेम्स बॉल संघाकडे. आणि हा लगातार छक्का नाही तर तुक्का, फक्त बॅट फिरतोय. लेग बाईच्या स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11च्या घरामध्ये. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते ती आपल्या जेम्स बॉन्ड संघाचे कर्णधार आपले सुमेशजी सुर्वे. सतत ओमकार देसाई, राहुल जोगाडिया, श्रेयस इंदुलकर, शुभम सावंत, करण आंबाला यांच्यामध्ये प्रॅक्टिस करतोय. तोच तो आपला एसटीच्या मागे दिसतोय मास्टर माइंड आपला सुमेशजी सुर्वे. आणि सुमेशने खरोखर यंदा मला सांगितलं होतं की मी काही ते करून दाखवणार, आणि तो खरोखर सुंदर अशी प्लॅनिंग केलंय, नियोजन केलंय.
आणि एक षटकार मारलाय. गोलंदाजी मार्क उभा आहे तो श्रेयस. तुरुपका एक्का आणि तटोला चेंडू मिडॉनच्या वरतून एक धावे असं तो गचाश क्षेत्ररक्षण पाहायला भेटते ते आपल्याला गुरुनाथ आहे यांच्याकडून. आणि गोलंदाजी मार्क उभा आहे तो नजीम गुल्ली. दोन्ही साईडला स्विंग करणारा आपला तो नजीम गुल्ली बघूया. आणि सुंदरशी गोलंदाजी पाहायला भेटते ते आपल्याला श्रेयसच्या माध्यमातून. त्याच्या गोलंदाजीमध्ये अनेक असे हातारे आहेत. परफ्यूम डिलिव्हरी टाकतो, यॉर्कर डिलिव्हरी टाकतो, स्विंग करतो, स्लोअर वन टाकतो. तिसरा चेंडू बघू काय करतोय नक्की, कुणाला समजू शकत नाही काय चेंडू टाकेल. तटवला चेंडू, बॉल ढगामध्ये कॅच होतोय की नाही. आणि सुंदरशी झेल पकडला तो आपला पुरी, हर्षपुरी. आणि ओमकारच्या पाळीचा अंत झालाय. धाव संख्या जाऊन स्थिरावली, धाव संख्या पोहोचली ती 13. आणि आता संघाचा कर्णधार आतिशजी दरेकर. जरा तारा वाजवा आतिशसाठी, बघूया आतिश काय करतो. आता तिसरा षटक चालू आहे. तीन चेंडू झाले आहेत. बघूया आता चौथा चेंडू. आता बैटिंग साठी आलाय तो आतिश दरेकर. मैं इतिहास रचने नहीं इतिहास रखने आया हूं. बघूया आता इतिहास घडतो की नाहीये. सिक्सर किंग, लगा तो छक्का नाही तर तुक्का. बघू आता आतिश काय करतोय. तटवला चेंडू आणि हा थोडीशी मिसफील्ड पाहायला भेटते. आणि तिथे बघा बॉल पकडतोय तो आपला ऑल इंडिया आयकॉन शिवम सावंत. धाव संख्या जाऊन पोहोचली होती 15च्या घरामध्ये. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. अभी तो चौका मारा है, छक्का तो अभी बाकी है. आगाज तो हमने किया है, अंजाम की बाकी है. अभी देखते हैं कौन किसके ऊपर हावी होता है. श्रेयस के ऊपर और यहाँ पे डॉट डिलीवरी दाग डालते हुए अपना सबका चाहता श्रेयस. शेवटचा चेंडू बघूया काय होतंय. आतिश थोडासा फुटवर्क आपल्याला पाहायला भेटत नाही. थोडेसे पुढे या आणि बॅट फिरवा. तटवला चेंडू आणि आता हा बॉल ढगात. आणि आमचा आतिश आला डक मध्ये. या आतिश काय प्रॉब्लेम नाहीये, नेव्हर माइंड. आणि श्रेयस लगातार 2 षटके टाकले श्रेयसने. आणि या 2 षटकामध्ये 7 रन दिल्यात आणि 4 विकेट घेतल्यात तो श्रेयस. तो विनंती करतो सर्वांना, विद्या टाळ्या वाजवा श्रेयससाठी. सुमेश टाळ्या वाजवा बाबा. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते ती आपल्या श्रेयसच्या माध्यमातून. आतिश बॅड लक. आणि आता गोलंदाजी मार्क उभा आहे तो परफ्यूम डिलिव्हरी टाकणारा सिद्धेशजी पवार. याच्या भात्यामध्ये पण असे अनेक अस्त्र आहेत. यॉर्कर, परफ्यूम डिलिव्हरी, लेग स्पिन, आउट स्विंग दोन्ही स्विंग करतो. आणि तोच तो उभा आहे पळसदरीचा विजय पावले. सुगाने मारला पॉइंटच्या वरतून. थोडीशी आउटफील्ड खराब आहे. बॉल परत आतमध्ये आलाय आणि ते जरा आउट. धाव संख्या पोहोचली 3 आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 18च्या घरामध्ये. पंच आपले सर्वांचे लाडके दादू दरेकर, ज्यांना 500 ते 700 मॅचचा पंचांच्या भूमिकेत आहेत. आपले सूरजजी दवे, ज्यांना 200 ते 300 मॅचचा अनुभव. जर हात वरती करा, एवढे मी तुमचे हे करतोय, प्रशंसा करतो. काय आहे का नाही. वडापाव सांगितलं आहे, बिर्याणी ठीक आहे ठीक आहे. आता बघू कृष्णाला आपल्या संघासाठी थोडीशी धाव संख्या उभारावी लागेल. धाव संख्या जाऊन पोहोचली होती 18. धाव संख्या गेली 40-45च्या घरामध्ये. तो खरोखर एक मॅच आपल्याला पाहायला भेटेल.
आणि अशा गचाळशे क्षेत्रक्षण पाहायला भेटते ते आपल्या हर्षाच्या माध्यमातून 2 धावे समाधान मानावे लागेल ते गावदेवी पळसाई संघाला. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 20च्या घरामध्ये. आणि आता उर्वरित 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 चेंडू मध्ये किमान 20 ते 25 धावांचा रन आला तर नक्कीच 40 ते 45चा टार्गेट इथे सेट केला जाईल. तिसरा चेंडू बघूया काय करतोय कृष्णा. फेअर डिलिव्हरी, रेड बॉल. आणि तटवला बॉल ढगात गेला आणि श्रेयस उलटा पिलटा फिरतोय पण काही जमलं नाही. ठीक आहे चालतंय, नेव्हर माइंड. 2 धाव. सुंदर अशी आपल्याला बॅटिंग करतोय तो कृष्णा. खरोखर जे वसंतनी नाही केलं ते कृष्णा करून दाखवतोय की मी करू शकतो, फक्त मला तुम्ही ओपनिंगला पाठवायला पडतं. 2-2 धावांनी स्कोर वाढतोय. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 22च्या गडामध्ये. आणि तटवला चेंडू पुन्हा एकदा श्रेयसची गचाळशे क्षेत्र पाहायला भेटतोय. एका धावे समाधान मानावं लागेल. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 23. शेवटचे 2 चेंडू. काकू काय करते बघू आपण आता. बॉल आपटलाय आणि हा स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला भेटतो. विराट कोहलीने पण मारला होता स्ट्रेट ड्राईव्हला भारी आणि पुरे आणि एवढी जॉन्टीने पण खराब होती फिल्डिंग केली. एवढी फिल्डिंग कशा पाहायला भेटते. 3 धावा कंप्लीट केल्यात. याला बोलतो रनिंग बिटवीन द विकेट. पहा तुम्ही, बघा बघा कशी फिल्डिंग बघा. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 26च्या घरामध्ये. खरोखर आता धाव संख्या जलद गतीने वाढत चालली आहे. नक्कीच धावांचा डोंगर उभा करतील का असं वाटतंय. शेवटचा चेंडू बघू आता कृष्णा षटकार मारतो काय. तटवला चेंडू मी बोललो तसंच झालोय. आणि आता आणि हा चौकार आणि चौकार मारलाय सचिन पवार. काय पैसे आवाज आहे ना. आणि या 100साठी या चौकारासाठी सचिनजी पवार यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आले. आणि लगातार जर 3 चकड्या मारल्या तर नक्कीच विशालजी निगोकर यांच्याकडून 500 रुपये आणि सचिन पवार यांच्याकडून 500 रुपये देण्यात येईल. शेवटचा षटक आहे, हाणामारीचा षटक, भैरवीचा षटक. बघू आता काय होतंय. आणि इथे बिर्याणी आले आहे. कुणासाठी? अंपायरसाठी का? मग कॉमेडीसाठी का? मग हे खोल लोक. तीस 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 30च्या घरामध्ये. तीन षटकाच्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 30च्या घरामध्ये. आणि आता कृष्णाने आणि काकूने आपले इरादे स्पष्ट केलेत. आणि या षटकामध्ये जर मगासारखे जर 20 धावा आल्या तर धाव संख्या जाऊन पोहोचली 40च्या 45च्या घरामध्ये. आणि जेम्स बॉन्ड हे संघ थोडेसे चेसिंग मध्ये मी बघितले मगाशी बॅकफुटला गेले होते. घालून बघ काय हडका लागली नॉन व्हेज. अरे अजून एक पाहिजे. शेवटचा षटक, बहिरावीचा षटक घेऊन येतो माझा पुतण्या मिहिरजी निगुडकर. बघू आता काय करतोय. आणि काकी आणि तटवला चेंडू आणि काकीने मारलाय गलीमध्ये गेला बॉल आणि हा आलाय चौकार. आणि थोडस पंच आपले दादूजी दरेकर यांनी चौकार घोषित केला. धाव संख्या जाऊन पोहोचली होती 34च्या घरामध्ये. आणि खरोखर मी मगाशी बोललो ना, शेवटचा षटक म्हणजे हाणामारीचा षटक असतो, भैरवीचा षटक असतो. याच्यामध्ये आपल्याला रामटाकी भजन करायला लागतो आणि ते तिथे चाललंय. 4 बॉल 12 वर केले. आणि खरोखर जे वसंतनी नाही केलं ते आपलं आता काकीने करून दाखवलंय. 4 बॉल 12 केलं तशा बघ 4 बॉल 12 खेळतो तो. तुझ्यावर एवढा विश्वास दाखवला सचिन पवार, आतिश दरेकर यांनी आणि पूर्णपणे तू सिद्ध नाही केलं.
मीरचा दुसरा चेंडू बघू काय करतोय काकी परत तटवलाय आणि पंच दादू दरेकर यांनी हा चेंडू वाईट घोषित केलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35च्या घरामध्ये आणि माझा सह स्कोर बुक लिहिणारा शंतनू बोलतोय की थोडस शंतनू तुमचं कॉमेंट करा. आणि हा तटवलाय पुन्हा एकदा चौकार. सचिन पवार काय काय बक्षीस मेलचा पूर्णपणे समाचार घेतोय. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 39च्या घरामध्ये आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली ती 39 आणि पुढच्या 4 चेंडू मध्ये जर नक्कीच 10 धावा स्कोर जाऊन पोहोचली 50च्या घरामध्ये आणि 50 हे खरोखर एक कठीण असे एक आव्हान आहे. 4 बॉल 15 धावांवर खेळतो ती आपली काकी. 6 चेंडू 15 धावा. बघू आता काय होतंय. तिसरा चेंडू मीरचा आणि पुन्हा एकदा गलीमध्ये तटवलाय. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40च्या घरामध्ये. 3 चेंडू बघू आता कृष्णा काय करतोय. लगातार 3 सिक्सर मारले तर आपल्याला अजूनही संधी ओपन आहे. 500 रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल विशाल निळकुरकर यांच्याकडून. डॉट चेंडू टाकतोय थोडासा मीर कमबॅक करतो. एक तेरी तो एक मेरी, एक सोनार की एक लोहार की. चेंडू झाले 4, 2 चेंडू बाकी आहेत. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते. मीर 4 चेंडू मध्ये धावा खर्च केला 10. शेवटचे 2 चेंडू कृष्णा बघू काय करतोय आणि हा पंच दादू दरेकरने दिलाय तो लेग बिफोर विकेट. कृष्णाच्या पारीचा अंत झालाय खरोखर आणि आता बॅटिंगसाठी जात आहे रवींद्र पवार. शेवटचा चेंडू आहे. सिक्सर किंग नजीम गुल्ली. काय पण बोलायचं मी बोलतो आता प्रोफेशनल. आता तू प्रोफेशनल बोल. आधी कॉमेंट आता तू माझी कॉमेंट्री. चेंडू बघू काय होतोय. 1 रन धाव येते का 2 धावा येतात का षटकार येतोय. मेहता चेंडू शेवटचा चेंडू आणि हा डॉट चेंडू. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 40. 41 धावांची गरज आहे आणि पुढील कॉमेंटेटरीसाठी येत आहे पलसदरीचा वंडर बॉय, पलसदरीचा स्टार आणि पलसदरीचा डबल धमाका असा आपला शंतनू आणि त्याच्यासोबत आहे बबलू. आणि इथे विनंती करतो की दुसरा माईक आणून द्या ना जरा. कुठे माईक? प्रसादजी दरेकर या इकडे. दुसरा पण माईकची सोय करा. या बबलू या बसा. काय बोलतो धन्यवाद सर. आपण पाहतोय जेम्स बॉन्ड त्याच्या विपक्षात आपण पाहतोय कोणची पलसाई गावदेवी पलसाई टीम आपण पाहतोय. सुंदर रंगदार सामना आपण पाहिला होता. पहिल्या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं गेलं तर 40 धावा कुठून काढल्यात गावदेवी पलसाई टीमनं. काकूनी साबल 15 मध्ये केलं. जे वॉशिंग नाही केलं त्यांनी केलाय. नक्कीच आपण पाहतोय बालू पारदी 6 चेंडू मध्ये 15 धाब्यांची खेळी त्याने साकारली गेली. जय वत्रा पूर्णपणे फेल ठरलाय. वशाने मारा पाहिजे. तर नेक्स्ट मॅच आपण पाहतोय ATMG त्याच्या विपक्षात SP11 दोन्ही टीमच्या कर्णधारांना लगेच टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. तर चला फलंदाजाची जोड साखळी मात्र मैदानामध्ये दाखल करायची. तर मालू वाघ आमचे मोठे बाबा त्यांना विनंती आहे आपण आपल्या हस्ते टॉस तिसरी मॅच आहे की टॉस करायचं दोन्ही टीम मध्ये.
ये बोल बोल त्याला नाव काय? तर फलंदाजाची जोड साखळी मात्र मैदानामध्ये दाखल झाली आहे. हर्ष होला त्याच्या जोडीला आपण पाहतोय सुमित सुर्वे आपण पाहतोय. एक धडाकेबाज फलंदाज आपण पाहतोय पळसधरी टीमचा ATMG टीमचा कर्णधार. चला या लगेच टॉस बॉक्स मध्ये या. SP वाले इथे उपस्थित आहे आमचे रोहित दरेकर. बॉलची पूर्तता करा. बॉल एकच आहे, अमोलला हा जातील. तर चला लगेच मॅच ऑन करायची आहे. तर आपण पाहतोय फौजदारी प्रीमियर लीग 2025 सुंदर आपण आयोजन पाहतोय. पेनल्टी करे. ATMG टीमचा कर्णधार आपल्याला लास्ट आणि फायनल कॉल अन्यथा मात्र रोया काटा का मुकाबला आता. टॅलेंटीला सामोरं जावं लागेल. चला या ATMG चा कर्णधार भूक लागली मला पण मी बिर्याणी मागवा ना पैसे देतो वाटलं आम्ही. मनोज दरेकर. झाला बस. बाबू बस इकडे त्या मांडीवर बस. बस ही खुर्च्या निघली खुर्च्या. ATMG चा कर्णधार आपण लगेच यायचं आहे. आपल्याला वारंवार पुकार देत आहेत तरी सुद्धा आपण येत नाही. या मनोजी दरेकर या लगेच टॉस करून घ्यायचा आहे. SP11 टीमचा कर्णधार मात्र इथं उपस्थित आपण पाहतोय रोहितजी दरेकर आपली वाट बघतोय. चला या लगेच तर आपण पाहतोय जाऊया मॅच कडे. तर स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय एक विस्फोटक फलंदाज आपण पाहतोय हर्ष होला. त्याच्या जोडीला आपण पाहतोय सुमित सुर्वे आपण पाहतोय एक पळसधरीचा वंडर बॉय म्हणून त्याची ओळख आहे खऱ्या अर्थानं. नक्कीच मुंबईमध्ये SP मध्ये प्रॅक्टिस खऱ्या अर्थाने करतोय तोच फलंदाज आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती. तर पहिले षटक P1 चा आपण पाहतोय कृष्णा याचा खूप वर्षाचा अनुभव आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय अनसाईडला हा चेंडू मात्र सरळ जायला सीमा पार. पहिल्या चेंडू वरती मात्र प्रहार केला जातोय. हर्ष होलाच्या बॅट मधून पहिला चौकार येतोय. नक्कीच पहिल्या चेंडूवरती मात्र आपलं खातं आणि संघाचं सुद्धा खातं ओपन केलं जातंय. हर्ष होला मी मगाशीच म्हटलं होतं पळसधरी ठाकरवाडीचा वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख आहे तोच फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती हर्ष होला. कृष्णावरती मात्र प्रहार चढवला जातोय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आलाय. दुसरा चेंडू मात्र इनर एज आपण पाहतोय वसंत होला तिथे यष्टीरक्षक पाहतोय कोणतीही चुकी करणारी नाही. पहिला धक्का बसतोय जेम्स बॉन्ड या टीमला. बॅक टू डगआउट हर्ष होला.
चला एटीएम जी, जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच या टॉस करण्यासाठी. याच्यानंतर आपली मॅच असेल याची नोंद घ्यायची आहे. तर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय मीर, आपण पाहतोय. हा सुद्धा पलदरी टीमचा एक हुकमी एक्का म्हणून ज्याची ओळख आहे तोच फलंदाज मात्र आता मैदानामध्ये दाखल झालाय. मीर ऑन स्ट्राईक. कृष्णा आपण पाहतोय, मी मगाशीच उल्लेख केला होता, खूप वर्षांचा अनुभव असलेला हा गोलंदाज आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं ना तर पलदरी ठाकरवाडी टीम जेव्हा अडचणीत आपण सापडली गेली ना तेव्हा हाच गोलंदाज देवासारखा धावून येतोय. तोच गोलंदाज आणि त्याच्यावर मात्र आल्याच प्रहार केला जातोय. मीरच्या बॅट मधून मोठा धमाका आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय. षटकारच्या साह्यानं धावफलकावरती धावा आपण पाहतोय. 10 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत जेम्स बॉन्ड टीमच्या. नक्कीच आपण पाहतोय पहिल्या चेंडूचा जर विचार केला ना तर हर्ष ओलानं मात्र प्रहार केला होता. त्याच्या बॅट मधून चौकार खेचला होता. तिथून मात्र दुसऱ्या चेंडूवरती मात्र त्याला परतावलं गेलं होतं. आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय मीरला मात्र गेल्याच मात्र प्रहार चढवलाय. षटकार आलाय त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. तर चौथा चेंडू आपण पाहतोय कृष्णा पिरकर याचा पुन्हा एकदा ऑन साईडला हा फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु त्याला चकून हा चेंडू मात्र जाईल सीमा पार. लगातारचा दुसरा मोठा फटका. चौकार. या चौकारच्या साह्यानं धावफलकावरती धावा आपण पाहतोय. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नक्कीच जर पाहिलं गेलं ना तर गावदेवी पळसाई टीमनं मात्र 40 धावा कुठून काढल्यात पहिल्या इनिंग मध्ये. त्याच्या भरपाई करत असताना पहिल्या षटकामध्ये मात्र 14 धावा कुठून काढल्यात कृष्णाच्या गोलंदाजीतून आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साईडला फटका मात्र अतिश दरेकर स्वतः पुरस्कृत केलेला हा संघ स्वतः संघ मालक आपण पाहतोय. एक धाव मात्र इथं एक बदली जाईल. स्कोरबोर्ड वरती धावा आपण पाहतोय. 15 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजून ये शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकामधला तर स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय सुविध सुर्वे हा हिटर फलंदाज आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आपण पाहतोय हन साईडला फटका खेचायचा होता परंतु चेंडूने मात्र कोणती उसळी घेतली नाहीये. विकेट आपण पाहतोय. दुसरा धक्का बसला जातोय जेम्स बॉन्ड टीमला. नक्कीच जर पाहायला गेला तर पहिला षटक इथं संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा आपण पाहतोय. 2 विकेट आपण पाहतोय ज्याच्या नावावर राहिल्यात कृष्णा पिरकर आणि धावा खर्च केल्या मात्र 15 धावा आपण पाहतोय खर्च केल्या या गोलंदाजांना. तर पहिला षटक मात्र इथं संपुष्टात आलाय. तर दुसरं षटक आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. ओंकारला आपण पाहतोय. ही लीग आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं पलदरी लीग खूप सारी मेहनत खऱ्या अर्थानं पलदरी टीम न घेतली. तर आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय ऋषभला आपण पाहतोय त्यानं मागच्या मॅच मध्ये काय कमालीची फलंदाजी केली होती परंतु अखेरच्या क्षणाला त्याला अपयश आलंय. 2 चेंडू मागे 10 धावा पाहिजे होत्या. तिथून पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार घेतला होता परंतु दुसऱ्या चेंडूवरती मात्र अपयश. जाऊया मैदानाकडे. ओमकार गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा कव्हर रिझन मध्ये देखना आणि दिमागदार फटका आपण पाहतोय. चेंडू मात्र काय आपल्यातून क्षेत्ररक्षण कल्पेच्या माध्यमातून आपण पाहतोय. जरूर आपण पाहतोय 2 धावा आपल्या टीम साठी वाचवत असताना आपण पाहतोय कल्पेश हा क्षेत्ररक्षक. कौतुक करावं तितकं कमी या क्षेत्ररक्षकाचं. कारण लगातार आपण पाहतोय
सीमारेषेच्या लगत चेंडू गेला होता आणि अखेरच्या क्षणाला पायानं का होईना परंतु चेंडू मात्र अडवला गेला. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका. क्षेत्ररक्षक आहे, अफलातून क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. नक्कीच जर पाहायला गेलं ना पळसाई टीम कुठे या मॅच सोडायला तयार नाहीये. जरूर पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केला कृष्णा पिरकरनं, परंतु इथून मात्र ओमकारनं मात्र इथं कमबॅक केलं गेलंय. कारण आता एकच घेतली ना. नक्कीच एका धाब्यानं धावफलकावरती धाबा आपण पाहतोय. 18 धाबा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आता स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय ऋषभ हा फलंदाज. याच्या ऋषभ सुद्धा ऑडिटर फलंदाज आहे. मी वर्णे ग्राउंड वरती याची फलंदाजी पाहिली होती. काय अफलातून फलंदाजी केली होती. तोच फलंदाज स्ट्राईक एंड वरती एकदा आपण पाहतोय. ऑन साईडला फटका खेचायचा होता परंतु गुडलेंथ वरती चेंडू अदलला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. चेंडू मात्र डॉटची सांगता होती. ओमकार आपण पाहतोय सातत्यानं तरी टीम कडून खेळणारा खेळाडू. पिबनचं पहिलं षटक खऱ्या अर्थानं त्याच्या हातामध्ये दिलं जातं. तोच गोलंदाज आपण पाहतोय ओमकार. नक्कीच थोडंसा रनिंग मध्ये अडथळा आपण पाहतोय. नक्कीच ते करणं गरजेचं आहे कारण जर रनिंग चुकली ना तर मोठा फटका ते चेंडूवरती येतो. पुन्हा एकदा आपण पाहतोय ओमकार टू ऋषभ. पुन्हा एकदा आपण पाहतोय वेगवान चेंडू आपण पाहतोय. जसाच पडला ना तसा इन स्विंग झाला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये दाखल झालाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय लगातारचा दुसरा चेंडू डॉट आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर दोन्ही टीम मात्र सामना सोडायला तयार नाहीये. दोन्ही टीम आपण पाहतोय प्रयत्न करतायत. प्रयत्न तर करावे लागतील कारण दोन्ही टीमला मात्र सामना जिंकणं गरजेचं आहे. जो सामना जिंकेल ना तो मात्र या लीग मध्ये कायम टॉप 8 मध्ये दाखल होईल. पुन्हा एकदा आपण पाहतोय आणि साईडला फटका. क्षेत्ररक्षक बाळू पारधी आहे तिथे. त्यानं केली चुकी. साधा सोपा झेल मात्र इथं जमिनीला दान झालाय. कुठेतरी या क्षेत्ररक्षकाला मात्र 100% द्यायचा होता परंतु बाळू पारधीनं मात्र इथं केली चुकी. ऋषभला मात्र पहिला जीवन दान दिला जातोय. 2 धावा इथं मात्र धावफलकावरती लागल्या जातील. 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये. ओमकार आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय नक्कीच पंचांचा इशारा नो आपण पाहतोय. हा चेंडू मात्र नक्कीच पुढील चेंडू आपण पाहतोय फ्री हिटचा असेल आणि ऋषभला मात्र इथं संधी असेल मोठं फटका खेचायची कारण फ्री हिट आपण पाहतोय. ओमकार कुठेतरी चुकी करतोय. जसा क्षेत्ररक्षकांना झेल सोडली ना तशाच वेळा लगेच दुसरा चेंडू मात्र नो फेकला गोलंदाजांना. ओमकार आपण पाहतोय. ऋषभ स्ट्राईक एंड वरती. पुन्हा एकदा ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे तिथे. तू नेमे करत फलंदाज मात्र सेफरित्या पोहोचला गेलाय. एक धाव मात्र या चेंडूवरती घेतली जाईल. 22 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. नक्कीच दुसऱ्या षटकाचा मात्र इथं खेळ संपुष्टात आलाय आणि धावफलकावरती धावा आपण पाहतोय. 22 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. नक्कीच आपण पाहतोय आता समीकरण उरलं गेलंय. 18 चेंडू मागे 19 धाब्यांची गरज असेल जेम्स बॉन्ड टीमला. नक्कीच आपण पाहतोय दोन्ही हिटर फलंदाज मात्र अजूनही मैदानामध्ये आपण पाहतोय. मीर सारखा फलंदाज आपण पाहतोय ना स्ट्राईक एंड वरती. ऋषभ फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. तर निव गोलंदाज आपण पाहतोय रवींद्र पवार आपण पाहतोय. नक्कीच जर पाहायला गेलं ना तर गावदेवी फलसाई टीमला मात्र 18 चेंडू मागे 19 धावा मात्र डिपेंड कराव्या लागतील.
आणि 18 चेंडू मागे 19 धावा मात्र चेस करावा लागतील जेम्स बॉन्ड टीमला. खऱ्या अर्थानं मेहनत करावी लागेल, कारण जर पाहायला गेलं तर रन बॉलचं इक्वेशन आपण पाहतोय मैदानामध्ये. प्रयत्न करावे लागतील. दोन्ही टीम मात्र सामना सोडायला तयार नाहीये. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर सामना सुद्धा तितकंच महत्वाचा आपण पाहतोय दोन्ही टीम साठी. आणि उद्या जर पाहिलं गेलं तर उद्या मात्र सुंदर सामने पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आपण पाहतोय कव्हर रिझन मध्ये कल्पेश आहे, परंतु त्याच्या वरून चेंडू आपण पाहतोय. हा येतोय ऋषभच्या बॅट मधून पहिला चौकार. नक्कीच पहिल्याच बारवरती मात्र प्रहार केला जातो. ऋषभ फलंदाजांना मात्र चौकार खेचला गेलाय. 26 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. नक्कीच विकेट घ्यावी लागेल, कारण विस्फोटक फलंदाज आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खेचला गेलाय. आउटफील्ड थोडीशी खराब आपण पाहतोय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत दोन्ही फलंदाजांमध्ये. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांमध्ये. मीर आणि त्याच्या सोबत आपण पाहतोय ऋषभला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर सिंगल जिथं धाव होती तिथं मग डबल धावेत रूपांतर केलं या दोन्ही फलंदाजांना. 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून रवींद्र मात्र आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. पुन्हा एकदा लोबर फुलटॉस चेंडू आपण पाहतोय. कव्हर रिझन मध्ये हा फटका कल्पेश आहे, परंतु त्याच्या अवकाशा बाहेर हा येतो चेंडू दन 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 करत येतो. पुन्हा एकदा चौकार. हॅलो 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 हॅलो. चौकाच्या साह्यानं धावफलकावरती धावात वाढ होईल. 32 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही जर पाहायला गेलं ना तर 9 धावांची गरज असेल इथून जेम्स बॉन्ड टीमला. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, परंतु क्षेत्ररक्षकांना केली आहे चुकी. कुठेतरी झेल देणं गरजेचं होतं, परंतु वारंवार चुक्या आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाला मध्ये. आपण जर पाहायला गेलं तर बालूला झेल सोडली गेली होती. तिथून जर पाहिलं गेलं तर कल्पेशनं चौकार सोडला होता. आपण इथेच पाहतोय स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय राजेंद्रजी निवडकर साहेबांचं आगमन झालंय. त्यांच्या वतीने अगदी आज आपल्याला या संपूर्ण शृंखलेसाठी मागील 2 वर्ष मॅन ऑफ द सिरीज साठी जे किताब देत आहेत त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने पलसदरी प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत. ओव्हर टू बबलू सर. धन्यवाद. आपण पाहतोय तर या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा 2 धाबा ओढल्या जातील. 35 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतोय अनसाईडला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे 1 धाव तर वेगाने पूर्ण केली आहे. एकाच धावेवरती समाधान मानतोय मेहरा फलंदाज. नक्की 3ऱ्या षटकाचा मात्र इथं खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती धाबा आपण पाहतोय 36 धाबा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही जर पाहायला गेलं ना तर 12 चेंडू आणि 5 धाब्याची गरज असेल. चला खेळाडूला पाण्याची पूर्तता करायची आहे. नक्कीच जर पाहायला गेलात ना तर असं वाटलं होतं की गावदेवी पलसाई टीम मात्र मजबूत स्थितीमध्ये आहे, परंतु जसा कृष्णावरती मार पडला ना तसा टीम मात्र खचून गेली आहे. क्षेत्ररक्षकांना कुठलीही साथ दिली नाही आहे गोलंदाजाला. आणि आपण पाहतोय 3 षटकाचा मात्र इथं वाजवी खेळ संपलाय आणि 36 धावा मात्र धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही मेर स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय त्या जोडीला ऋषभला आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजांनी काय अफलातून फलंदाजी केली आहे. नक्कीच जर पाहिलं गेलं ना तर सुंदर पार्टनरशिप मात्र या दोन्ही फलंदाजांना साकारली गेली आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं ना टीमला जर कशाची गरज असेल ना तर कुठेतरी पार्टनरशिपची गरज असेल. तेच करत असताना दोन्ही फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये. तर
गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय वसंत ओला फौजदारी टीमचा पहिल्या चेंडूवरती मात्र ऑन साईडला फटका क्षेत्ररक्षक आहे परंतु त्यानं मात्र केली चुकी आणि चुकीला माफी नाही. 4 धावा मात्र या चेंडूवरती मिळल्या जातील. अजूनही जर पाहिलं गेलं ना तर 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पाहिलं गेलं ना तर इक्वल आपण पाहतोय. अजूनही जर पाहिलं गेलं ना तर 1 धावांची गरज असेल. नक्कीच क्वालिफायच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय जेम्स बॉन्ड टीम पुन्हा एकदा लोवर फुल टॉस चेंडू त्याला सरळ भिरकावून दिलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. नक्कीच जेम्स बॉन्ड टीम मात्र इथं क्वालिफाय आपण पाहतोय जे सुपर 4 मध्ये दाखल झाली आहे जेम्स बॉन्ड टीम. अभिनंदन जेम्स बॉन्ड टीमला. तर नेक्स्ट मॅच आपण पाहतोय ATMG तिथं विपक्षात आपण पाहतोय SP11. टॉस उडवलं त्यांनी तुला खेळायचे. जरा SP11 लगेच क्षेत्ररक्षण मात्र सजवून घ्यायचंय आणि त्याच्या विपक्षात आपण पाहतोय ATMG. खऱ्या अर्थाने जर पाहिली गेली ना तर दोन्ही टीमला मात्र इथं विजय मात्र खूप महत्वाचा असेल. कारण जर पाहायला गेलं तर जी टीम विजय होईल ती मात्र इथं क्वालिफाय होईल. दोन्ही टीमला मात्र इथं तर या आधीच्या मॅच ऑफ द मॅचचा किताबचा मानकरी ठरलाय श्रेयस सुर्वे ज्याने नो डाऊट दोन षटक टाकत असताना 4 विकेट मिळवल्यात असा श्रेयस ठरलाय या मॅचचा मॅच ऑफ द मॅच. तर मी सन्माननीय राजेंद्रजी निवडकर साहेबांना विनंती करेन की त्यांनी श्रेयसला त्याचा मॅच ऑफ द मॅचचा किताब द्यायचा. नक्कीच आपण पाहतोय मागच्या मॅन ऑफ